नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. सोशल मीडियाद्वारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप ॲडमिन राहणार जबाबदार. आचारसंहितेदरम्यान सोशल मीडियावर राहणार शासनाची बारीक नजर. बालगोपाळांसाठी खुशखबर. स्वामी विवेकानंद उद्यानात लवकरच सुरू होणार मिनी बुलेट ट्रेन. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासकीय सूचना आणि निवडणूक कार्यक्रमाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. माननीय भारत निवडणूक आयोगाने काल सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या घोषणा केलेल्या आहेत. त्या अनुषंगानं औरंगाबाद जिल्हाभरामध्ये आचारसंहितेचं कोड ऑफ कंडक्ट लागू झालेला आहे. त्याची स्ट्रिक्ट अंमलबजावणी आम्ही कालपासूनच सुरू केलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. एक जालना, त्याच्यामध्ये 3 असेंब्ली सेगमेंट आहेत आणि औरंगाबादमध्ये 6 असेंब्ली सेगमेंट आहेत. यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये जवळजवळ 3085 मतदान केंद्र असणार आहेत. 30 लाखापेक्षा जास्त मतदार या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान करणार आहेत. यासाठी जवळजवळ 20,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही ऑलरेडी केलेली आहे. त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. लागणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्याकडे पुरेशा उपलब्ध आहेत. कर्मचाऱ्यांचं संख्याबळ पुरेसं उपलब्ध आहे. आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी ज्या टीम गठीत करायला पाहिजे होत्या त्या सर्व टीम गठीत झालेल्या आहेत. त्यांचं 2 वेळेस प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. भारत निवडणूक आयोगाने जे IT म्हणजे संगणकीय प्रणाली ज्या काही तयार केलेल्या आहेत त्या जवळजवळ 15 ॲप पोर्टल्स ह्या सर्वांचं प्रशिक्षण नागरिकांना, मतदारांना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक ERO पातळीवर असेंब्ली सेगमेंट विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर जे ERO आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण यंत्रणा आम्ही सज्ज केलेली आहे. जवळजवळ 400च्या आसपास आम्ही सेक्टर ऑफिसर, झोनल ऑफिसर नियुक्त केलेले आहेत. जिल्हा स्तरावर 16 विषयासाठी 16 नोडल अधिकारी तयार केलेले आहेत. त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तेच 16 अधिकारी तालुका स्तरावर सुद्धा म्हणजे ERO स्तरावर सुद्धा आम्ही गठीत केलेलं आहे. त्यांचं सुद्धा प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. संपूर्ण इलेक्शन मशिनरी ही आता निवडणूक घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी SP सर असतील, CP सर असतील, SP साहेब असतील, जे CO साहेब असतील, महापालिका आयुक्त असतील, सर्व जे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमच्या दररोज दैनंदिन बैठका होत आहेत. अतिशय प्रबळ असं समन्वय सर्व विभागामध्ये आम्ही ठेवलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून कोणी अफवा पसरवत असतील, कोणी कायदा सुव्यवस्थेला बाधा येणारे वक्तव्य करत असतील किंवा अशा पद्धतीचं काही कृत्य जर कोणी करत असतील तर त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आमची गोपनीय टीम ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गोपनीय टीम तयार केलेल्या आहेत आणि ते गल्ली मोहल्ला गावामध्ये फेरफटका मारत आहेत. सोशल मीडियावर आमचं बारकाईनं लक्ष असणार आहे. जे आम्ही सोशल मीडियाच्या अनुषंगानं जे आमचं मीडिया कक्ष असणार आहे त्याच्यामध्ये एक टीम जे कायदेशीर तज्ज्ञ असणार आहेत आणि टेक्निकल तज्ज्ञ असणार आहे अशा व्यक्तीची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती करतोय. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणारं वक्तव्य किंवा पोस्ट कुणीही टाकू नये. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठलीही बाधा होईल अशा पद्धतीचं कुठलंही प्रचार प्रसार किंवा वक्तव्य पोस्ट कुठल्याही नागरिकांनी, कुठल्याही व्यक्तीने, कुठल्याही संस्थेने करू नये याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी. सर्वच लोकांनी जे सोशल मीडिया हँडल करणारे व्यक्ती आहेत त्यांनी डोळ्यात तेल घालून त्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर काय चाललं आहे त्याचं बारकाईनं लक्ष ठेवावे. विशेषतः जे ग्रुप ॲडमिन आहेत त्यांच्यासाठी आम्ही सक्त वॉर्निंग इश्यू केलेली आहे की त्यांच्या ग्रुपवर अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य किंवा पोस्ट आली तर आम्ही अतिशय कडक
पावलं त्या दृष्टिकोनातून, आणि फक्त IT सेक्शन नाही आहे, त्याच्यामध्ये IPC, CRPC, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट, जेवढे काही कलम त्यांना लावता येतील ते कलम आम्ही त्यांच्यावर लावणार आहोत, आणि भविष्यात त्याने असा करायचा विचारसुद्धा करणार नाही अशा पद्धतीचं कडक कारवाईचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणारी कामे आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आव्हानाबाबत पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि पोलीस अधीक्षक मनीष कलबानिया यांनी माहिती दिली. अपघाती घडत असं म्हणता येणार नाही, कारण सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या याचा अर्थ त्याच्या मागे कोणीतरी जाणून बुजून त्याच्या मागे काहीतरी आहे. पण आम्ही ते शोधून काढून कोणालाही कायद्याच्या कसाटीतून सोडणार नाही. अजिबात या कालावधीत तर प्रश्नच नाही. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांची काही केली जाणार नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये कालपासून NCC सुरू झालेला आहे. त्या अनुषंगाने जी काळजी घ्यायची आहे, जसे पोस्टर्स बॅनर्स काढणे किंवा NCC व्हायलेशन बाबत कारवाई करणे, त्यासाठी आम्ही कालपासून कार्यरत आहोत. आपल्या ग्रामीण भागात टोटल 1189 पोलिंग स्टेशन आहेत, आणि या सर्व पोलिंग स्टेशनसाठी त्यांचे व्यवस्थित तिथे सिक्युरिटी अरेंजमेंट्स, त्यांच्या परिसर हे सर्व चेक करणे, ही प्रोसेस पूर्ण प्रत्येक पोलीस स्टेशनकडून झालेली आहे. आणि पोलीस फोर्सची पूर्णतः ट्रेनिंग आम्ही केलेली आहे 100%. त्यांनी NCC व्हायलेशन असो, FST, SST मध्ये कार्यरत असताना काय कारवाई करायची आहे, पोलिंग डेला काय कारवाई करायची आहे, कोणत्या कलमांवर गुन्हे दाखल करायचे जर व्हायलेशन झाला तर, या सर्व बाबीची त्यांची ट्रेनिंग झालेली आहे. आम्हाला जेवढा पोलीस फोर्स लागणार आहे त्याच्यासाठी एक डिस्ट्रिक्ट फोर्स डिप्लॉयमेंट प्लॅन तो आमच्याकडून ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे, आणि त्यानुसार पूर्ण प्लॅनिंगसह आम्ही तो बंदोबस्त लावणार आहोत. परवानगीसाठी जसं कलेक्टर साहेबांनी आता सांगितलं की सिंगल विंडो सिस्टम असणार आहे, त्या ठिकाणी एक पोलिसांचा प्रतिनिधी अधिकारी तिथे राहणार आहेत. तसेच कंट्रोल रूम मध्ये पण पोलिसांचा एक कंपोनेंट तिथे राहणार आहे, आणि त्यानुसार जे काही चालू असणार आहे घडामोडी त्याच्यावर तिथे कंट्रोल रूम लक्ष ठेवतील. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शनिवारी जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा मतदान केंद्र स्तरावर जाऊन आढावा घेतला. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर हटवण्यात यावे, शासकीय वाहने जमा करावी याबाबतही जिल्हाधिकारी स्वामी यांनी यंत्रणेला आदेश दिलाय. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व त्यांच्या अधीनस्थ सर्व यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक पूर्वतयारी करीत आहेत. या पूर्वतयारीचा शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी मतदान केंद्रापर्यंत जाऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व निकषानुसार केलेल्या तयारीची पाहणी केली. आज सकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक कन्या शाळा छावणी, होली क्रॉस इंग्लिश शाळा छावणी, केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, खैरुल्ला मोमिनीन उर्दू पूर्व माध्यमिक व प्राथमिक शाळा किराडपुरा अशी काही शाळांमधील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त स्वामी, चेतन गिरासे तसेच संबंधित क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांची निर्मिती करणे, दिव्यांगांसाठी सुविधा, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी पाळणाघरे, पिण्याच्या पाण्याची सुविधा इत्यादी बाबत पाहणी केली. तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींचीही दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन मतदान केंद्रस्तरीय आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, मनपा अतिआयुक्त रणजित पाटील, उपायुक्त पांढरे, अपर्णा थेटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कडके, उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर लोखंडे यांनी यावेळी आचारसंहिता अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी शासकीय इमारत, होल्डिंग, पोस्टर, बॅनर, बसेस इत्यादीवर प्रदर्शित जाहिराती, राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर निवडणूक जाहीर झाल्यापासून 72 तासांच्या आत हटवण्यात यावे, पदाधिकाऱ्यांकडे असणारी शासकीय वाहने जमा करावी याबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी यंत्रणेला आदेश दिले. मतदारांमध्ये मतदानासाठीची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते व ते काम शिक्षकांनी चोखपणे पार पाडावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी येथे केले.
जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची आढावा बैठक वंदे मातरम सभागृहामध्ये घेण्यात आली। स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जाणीव जागृतीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। उपजिल्हाधिकारी प्रभुदय मुळे, शिक्षणाधिकारी MK देशमुख, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, मनपा आयुक्त पांढरे, स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, शिक्षणाधिकारी भूमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, जिल्ह्यात गेल्या निवडणुकीला मतदानाची टक्केवारी कमी होती, हे प्रमाण वाढायला हवे। मतदारांमध्ये मतदानासाठी जाणीव जागृती निर्माण करावी लागेल। प्रत्येक घरापर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापकांपेक्षा योग्य व्यक्ती नाही, त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन प्रत्येक व्यक्ती, संस्था, शाळा आणि विद्यार्थी पालक यांनी या लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या माध्यमातून सहभागी व्हावे व लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले। मतदानाबाबत नकारात्मकता सोडून मतदानासाठी दिलेल्या शासकीय सुटीचा वापर मतदानासाठीच करावा। मतदाराला मतदान करण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। शिक्षकांनी आपल्यातील विविध कलागुणांचा उपयोग स्वीप उपक्रमासाठी करून द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले। लोकशाही आपली बळकट झाली पाहिजे। लोकशाही जर आपल्याला सुदृढ करायचं आहे तर आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक संस्थेने, प्रत्येक शाळेने प्रयत्न करण्याची गरज आहे। ते तुम्ही करा असं मी सुरुवातीला तुम्हाला विनम्र आवाहन करतो आणि विषयाच्या खोलामध्ये थोडं जातो की आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असेल, पण तुम्ही आम्ही लोकशाहीच्या या देशामध्ये राहतो। आपल्या देशाची लोकशाही जगामध्ये सर्वोत्कृष्ट लोकशाही म्हणून आपला नामोल्लेख प्रस्थापित केली। ती लोकशाही टिकवण्यासाठी, ती लोकशाही मजबूत करण्यासाठी, ती लोकशाही सुदृढ करण्यासाठी एक भारताचा नागरिक म्हणून आपण काय करतोय हा मोठा प्रश्न आहे। मी शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, विस्ताराधिकारी आहे, शिक्षणाधिकारी आहे, हा विषय नाहीये। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे।
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर आपले स्वागत। शहरातील बालगोपाळांसाठी एक खुशखबर आहे। स्वामी विवेकानंद उद्यानात बुलेट ट्रेन दाखल झाली असून लवकरच रुळाचे काम पूर्ण झाल्यावर शहरातील लहानग्यांना बुलेट ट्रेनची सफर अनुभवायला मिळणार आहे। सिडको हडको भागातील बालगोपाळांसाठी खुशखबर आहे। मजनू हिल येथील स्वामी विवेकानंद उद्यानात आता मिनी बुलेट ट्रेन लवकरच धावणार आहे। ट्रेनचे दोन्ही बाजूंचे इंजिन आणि 2 डबे उद्यानात दाखल झाले आहेत। सध्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे। लवकरच रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण करण्यात येणार आहे। या ट्रेनसाठी 35,60,000चे अंदाजपत्रक तयार केले होते। लोकसभा निवडणुकीपूर्वी ट्रेन खरेदीसाठी निविदा मागविल्या होत्या। उद्यानात येणाऱ्या बालगोपाळांना मिनी ट्रेनचे आकर्षण असते, त्यामुळे महापालिकेने 2 दशकांपूर्वी सिद्धार्थ उद्यानात मिनी ट्रेन सुरू केली होती, परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने आक्षेप घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाला ही ट्रेन बंद करावी लागली। 2 वर्षापासून सिद्धार्थ उद्यानातील मिनी ट्रेन बंदच आहे। सिडको हडको भागातील उद्यानांपैकी एखाद्या उद्यानात मिनी ट्रेन असली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत होती। त्यामुळे 5 वर्षापूर्वी सिडको N8 येथील बॉटनिकल गार्डनमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्यात आली आहे। आता पालिका प्रशासनाने स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। मिनी ट्रेनचे फायबर मॉडेल आहे। 5 ते 6 डबे असतील, त्यापैकी 2 डबे दाखल झाले आहेत। यात एकाच वेळी किमान 50 मुलांना उद्यानातून फेरफटका मारता येईल। मिनी ट्रेनचे ट्रॅक 800 मीटरचे आहे। तर आता स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी बुलेट ट्रेन दाखल झाली असून लवकरच रुळाचे काम पूर्ण झाल्यावर शहरातील बालगोपाळांना बुलेट ट्रेनची सफर अनुभवायला मिळणार आहे। संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 मे रोजी बुद्धलेणीच्या पायथ्याशी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले। संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बुद्धलेणीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरामध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। सदरील सामूहिक विवाह सोहळ्यास देश विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। मंगल परिणय विधी पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महास्तवीर बुद्धलेणी छत्रपती संभाजीनगर व भिक्खू संघ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। संबोधी अकादमीच्या परभणी येथील विवाह सोहळ्यामध्ये आजपर्यंत 2000 पेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर येथे मागील वर्षी झालेल्या विवाह सोहळ्यामध्ये 125 विवाह संपन्न झालेले आहेत। या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या जोडप्यास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्या योजनेअंतर्गत रुपये 20,000चे अनुदान मिळणार आहे। तसेच संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने वधूवरांना शुभ्र वस्त्र, सर्वांना सुरुची भोजन, वाजंत्री अशा सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत। तरी इच्छुक वधूवरांनी 3 मे 2024 पर्यंत संबोधी अकादमी महाराष्ट्राचे कार्यालय, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, पहिला मजला, निर्माण भारती सिटी सेंटर, शासकीय ग्रंथालयासमोर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे। सदरील विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन समाजभूषण माननीय भीमराव हत्ती यांच्या मार्फत करण्यात येत आहे। तरुण उद्योजक आणि समाजसेवक म्हणून समाजातील विविध घटकांसाठी काम करणारे राहुल बोरोले यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय सिने अवॉर्डने शनिवारी पुणे येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले। राहुल बोरोले हे सामाजिक भावना ठेवून प्रत्येकांना मदत करतात। बेरोजगार युवकांना युवतींना नोकरी आणि रोजगारासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित धर्मवीर महावीर छत्रपती संभाजी महाराज या आगामी चित्रपटात राहुल बोरोले यांनी आपली भूमिका केली असून हा चित्रपट लवकरच देशभरात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात नामवंत कलाकार सहभागी आहेत। अतिशय कमी वयात राहुल बोरोले यांची तरुण उद्योजक, समाजसेवक, शिवभक्त अशी ओळख असताना गरजूंना आणि बेरोजगारांसाठी सदैव मदतीचा हात देणारे राहुल बोरोले हे एक नामवंत व्यक्तिमत्व बनले आहे। समाजासाठी केलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून या बहुमूल्य पुरस्काराने राहुल बोरोले यांना सन्मानित करण्यात आले। भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती
जयंती निमित्ताने शिवकालीन 20 सरदार घराण्यांच्या वंशजासह संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत वेरूळ येथे विविध कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आयोजक किशोर चौहान यांनी दिली। आज 16 मार्च रोजी जयंती महोत्सव समितीतर्फे दीप महोत्सवाचा कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे। आपण सगळ्यांनी पाहिलं आहे या समितीचे 2021 अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बनसोड ह्या समितीचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं नियोजन झालेलं आहे। आत्ताच त्यांचा परिवार सर्व शिवप्रेमी मंडळी इथं होते आणि आज 16 तारखेला आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे। 17 तारखेला क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सुद्धा आपण दीप महोत्सव साजरा करणार आहोत आणि 18 मार्चला सकाळी 10 वाजता इथं आपण जयंती महोत्सव साजरा करणार आहोत। तर ह्या जयंती महोत्सव कार्यक्रमाला सर्व शिवभक्तांनी यावं। त्याचं कारण असं आहे, या जयंती महोत्सव समिती कार्यक्रमाचे उद्घाटक मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर संस्थानचे श्रीमंत राजे मुदोजी भोसले हे भूषवणार आहेत। माननीय नामदार आरोग्यमंत्री वसंत हे ध्वजारोहण करणार आहेत आणि सिंदखेडचे शिवाजीराजे जाधवसुद्धा येणार आहेत। असंख्य शिवप्रेमी मंडळी या कार्यक्रमाला येत असतील। आपण या जयंती महोत्सव समितीला 18 तारखेला यावं। आणि आत्ता आपण हे जे बाजूला पाहत आहोत हे दाखवा आमच्या मित्रांनो, हे जे इथं समोर आता जे पाहत आहोत आपण हे जयंती महोत्सव समितीच्या ठिकाणी अत्यंत कारंजे लावलेले आहेत। हे स्मारकाच्या पाठीमागे सुद्धा लावलेले आहेत। हे कारंजे 20-20 फुटापर्यंत आपले उडणार आहेत। लाईट शो, लेझर शो, साऊंड शोच्या माध्यमातून भोसले कुळाचा इतिहास, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचा इतिहास आपण सर्व प्रकारे दाखवणार आहोत। कारण यांचा जन्म इथं झालेला आहे। 52 प्रकारच्या पदव्या शहाजीराजेंना होता। 3 ठिकाणी त्यांनी स्वराज्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे बनसोड सर म्हणतात शिवाजी महाराजांची उंची एवढी मोठी आहे कारण ते त्यांच्या वडिलांच्या खांद्यावर बसलेले आहेत। त्यांचा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही। मराठ्यांचा आद्य संघटक म्हणून स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांकडे पाहिलं जातं। गनिमी कावा हा सुद्धा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचाच आहे। हे जे काम लाईट शो हे सगळं चालू आहे हे 5.5 कोटी रुपयात केलेलं आहे। हे जे काम लाईट शोचं माध्यमचं काम चालू आहे हे माननीय नामदार भागवतजी कराड साहेब केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी आपल्याला 5 कोटी रुपये या स्मारकासाठी दिलेले आहे। त्यांच्या निधीतून हे काम होणार आहेत आणि लवकरच उद्याच बहुतेक याचं उद्घाटन होऊ शकते। आणि पाठीमागचं जे काम आहे जे 13.5 कोटी 13 कोटी 68 लाख असा काही निधी आपल्याला मंजूर झालेला आहे। जे उत्खनन झालेलं आहे त्याच्या ज्या 21 रूम सापडलेल्या आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घराणं आहेत। मराठा समाज हा कसं काय इतिहास विसरला। आम्ही सर्व मंडळी 21 वर्षापासून रात्रंदिवस इथं काम करतोय, रात्रंदिवस पाठपुरावा करतोय। आता कुठं थोडं तरी चांगलं अवस्था इथं दिसते कारण हा भारतातला पहिला पुतळा इथं आपण संघर्ष करून शासनाच्या माध्यमातून उभारलेला आहे। ही अत्यंत आनंदाची आम्हाला समाधानाची बाब आहे। शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकवत अशा ठळक घडामोडींवर। सोशल मीडियाद्वारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप ॲडमिन राहणार जबाबदार। आचारसंहितेदरम्यान सोशल मीडियावर राहणार शासनाची बारीक नजर। बालगोपाळांसाठी खुशखबर, स्वामी विवेकानंद उद्यानात लवकरच सुरू होणार मिनी बुलेट ट्रेन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।